ते रांगत होते तेव्हा ते रांगत रांगत दरवाजापाशी जायचे, पण त्यांना उंबरा ओलांडता येत नव्हता. आता उंबरामध्ये त्या काळामध्ये उंबरे खूप मोठे होते, आता उंबरे खूप छोटे झाले आहेत. आणि शहरामध्ये जे फ्लॅट वगैरे आहेत त्याला तो उंबरेच नाहीत, म्हणून तुम्हाला वाटतं त्यांना फ्लॅट ठेवलं काय कोण वाटतं. ते उंबरे खूप मोठे होते आणि तो उंबरा छत्रपती शिवाजी महाराजांना ओलांडता येत नव्हता. हे वाचल्यानंतर मी पुढचं एक वाक्य तयार केलं. ज्या छत्रपती शिवाजी राजांना बालपणामध्ये उंबरा ओलांडता येत नव्हता त्या राजानं तंजावर पासून दिल्लीपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. आणखी त्यामध्ये लिहिलेलं आहे, सूर्याचा पडलेला कवडसा जो आहे, म्हणजे सूर्याचे जे किरण पडले असते भिंतीवरती ते पकडण्याचा ते प्रयत्न करायचे. जो राजा बालपणामध्ये सूर्याचा कवडसा पकडण्याचा प्रयत्न करत होता त्या राजानं आपल्या शिरावरती प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा निर्माण केली. आणखी त्यामध्ये सांगितलं की बालपणी आता शिवाजी महाराज जेव्हा लहान होते शिवबा त्यावेळेस ते माती खायचे. माती, आता आपण सुद्धा लहान असताना माती खाल्लेली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवाजी महाराजांनी जी माती खाल्ली होती ती शिवनेरीची माती होती. आणि माता आणि माती याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे लक्षात. एकीनं आपल्याला जन्म दिला आणि एकीनं आपल्याला जगवलं. ती माती म्हणजे जे शिवबा बालपणामध्ये शिवनेरीवरची माती खात होते त्या शिवाजी राजानं 8 शह्यांना धूळ चालण्याचं काम केलंय. इंग्रज, पोर्तुगीज, डच, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही 8 शह्या या महाराष्ट्राच्या मातीमधून बाहेर काढण्याचं काम माझ्या राजाने केलं. छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळेस ज्या दासी त्यांच्या दरबारामध्ये होत्या त्या दासींना ते भेट असं पाठीमागून जाऊन त्यांना भीती दाखवायचं काम करत होते. या राजानं आग्र्याच्या दरबारामध्ये औरंगजेबाच्या समोर सिंहगर्जना केली होती. विचार करा, आपण संभाजी राजांना छावा म्हणतो. का म्हणतो छावा माहितीये? कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सिंह होते. लक्षात, आपला मुलगा जर छावा बनायचा असेल तर बापाला अगोदर सिंह बनावं लागेल. आणि त्या शिवनेरीवरती जो पाळणा होता त्या पाळण्यामध्ये आऊसाहेब जिजाऊ शिवबांना ठेवायच्या आणि त्यांना झोका द्यायच्या. काय म्हणायच्या जिजाऊ? झोका देत असताना त्या म्हणत होत्या, शिवबा तुम्हाला रयतेचं राज्य निर्माण करायचंय, या मातीमध्ये स्वतःचं राज्य निर्माण करायचंय. शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. झोपताना सुद्धा पाळणा हलवताना सुद्धा ही वाक्य जिजाऊ म्हणत होत्या. आपली आई आज लहान मुलाला झोपवताना झोका देत असताना काय म्हणते हो? हाड 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 हाड. तिथनं त्याची जी हाड हाड सुरू होते, नदीला जाऊस तर त्याची हाड हाडच चालू असते. म्हणजे बालपणामध्ये लहान मुलावरती संस्कार काय करायचे हे आऊसाहेब जिजाऊंकडून आपण शिकू शकतो. आऊसाहेब जिजाऊच फक्त शिवबा घडू शकतात. आणि आज जर शिवबा तुम्हाला निर्माण करायचा असेल तर अगोदर जिजाऊ घडली पाहिजेत. लक्षात, संस्कार तसे असले पाहिजे.